नमस्कार. रेसिपीज विथ पूजामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवत आहोत. दुधी भोपळा शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतो. उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी जर दुधी भोपळा मीठ टाकून शिजवून खाल्ला तर त्यांचा उच्च रक्तदाब नियंत्रित होतो. त्याचबरोबर दुधी भोपळ्याचा रस नियमित पिल्याने केस गळती कमी होते. चला तर मग, जे भोपळ्याला नकार देतात ना ते सुद्धा आज भोपळा आवडीनं खातील असा आपण भोपळ्याचे थालीपीठ बनवणार आहोत. चला, भोपळा सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. पाण्याने स्वच्छ धुतला की तो भोपळा आपल्याला उभा किसून घ्यायचा आहे. मी त्यासाठी भोपळ्याचे मधून 2 भाग करून घेतले. खूप मोठा नाही, छोटासा भोपळा मी वापरलेला आहे. तर हे पहा, अशा प्रकारे भोपळा उभा धरला तर मोठे मोठे काप या भोपळ्याचे होतात. सगळा भोपळा किसून घ्यायचा आहे. सगळा भोपळा किसून झाला. आता हा भोपळा आपल्याला पाण्यात घालून ठेवायचा आहे, कारण जर आपण पाण्यामध्ये भोपळा घातला नाही तर भोपळा काळा पडू शकतो. तर एका खोलगट भांड्यात मी पाणी घेतलं आणि त्यामध्ये हा सगळा भोपळा मी घालून घेतला. भोपळ्याचे थालीपीठ किंवा धपाटे, आमच्याकडे याला धपाटे म्हणतात. तर बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या. हिरव्या मिरच्या घेऊन त्याचमध्ये आपल्याला 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि पाव चमचा जिरे आपल्याला यामध्ये ॲड करायचे. जिरे घातले की हे आपल्याला मिक्सरला पाणी न घालता याचे बारीक वाटून घ्यायचं आहे. शक्य होईल तेवढं बारीक वाटून घ्या. वाटण तयार झालं. आता आपल्याला ह्या भोपळ्यापासून एक कणिक तयार करायची आहे. त्यासाठी मी भोपळा स्वच्छ पाण्यात घातला होता, तो छान पिळून पाणी निथळून घेते आहे. शक्य होईल तेवढं पाणी यामधून आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यासाठी मी अशा प्रकारे भोपळा पिळून घेते आहे. जर भोपळ्यामध्ये पाणी जास्त राहिलं तर जे आपण कणिक भिजवणार आहोत ती कणिक सैल राहील आणि हवे तसे आकार आपल्याला थालीपीठाला देता येणार नाहीत. तर अशा प्रकारे सगळं पाणी आपल्याला यातून निथळून घ्यायचं आहे. दाबून स्वच्छ पिळून घ्या, म्हणजे त्यात अजिबात पाणी राहणार नाही. सगळा भोपळा निथळून घेतला की हे पहा, अशा प्रकारे आता यामध्ये आपल्याला पीठ ॲड करायचं आहे. तर या वाटीने हा भोपळा, माझ्या 3 वाट्या भोपळा भरला होता. तर त्याच वाटीने मी सगळं पीठ मोजून घेते आहे. सर्वात आधी ज्वारीचं पीठ घातलं. 1 वाटी ज्वारीचं पीठ घातलं. तुम्ही बाजरीचं पीठसुद्धा घालू शकता. फक्त बाजरीच्या पिठाचे प्रमाण थोडे कमी करा आणि गव्हाच्या पिठाचे प्रमाण वाढवा. तर मी इथे ज्वारीचे पीठ घेतले आहे, म्हणून 1 वाटी ज्वारीचे पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ वापरते आहे. जर तुम्ही बाजरीचं पीठ वापरत असाल तर 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बाजरीचं पीठ घ्या. ज्यामुळे थालीपीठाचा आकार किंवा जो कलर आहे तो काळपट दिसणार नाही, परंतु चव मात्र अशीच लागेल. त्याचबरोबर यामध्ये 2 टेबलस्पूनच्या जवळपास मी बेसनपीठ घेतला. बेसनपीठ घेतलं त्यानंतर त्यामध्ये हळद घालून घेतली. पाव चमचा हळद घातली आणि अगदी पाव चमचा मी लाल तिखट यामध्ये घालते आहे. लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, किंवा काश्मीरी लाल मिर्च पावडर वापरा, जे अजिबात तिखट नसते, पण कलर मात्र तिने छान येतो. त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे. 1 चमचा मीठ घातलं की त्यामध्ये आपल्याला जे वाटण तयार करून घेतलं होतं ते घालून घ्यायचं. एकदा जर तुम्ही अशा प्रकारे भोपळ्याचे थालीपीठ बनवले तर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाल, ही माझी 100% गॅरंटी आहे. जर तुम्ही बनवले तर ते कसे झाले आणि तुमच्या घरच्यांना ते आवडले की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. वाटण घालून घेतलं. आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घ्या. भरपूर कोथिंबीर वापरायची आहे, जिने चव खूप छान येते. कोथिंबीर ॲड केली
की सर्वात आधी हातानेच हे सर्व साहित्य एकजीव करून घ्या. अनेकदा काय होतं, भोपळ्याला मिठाचं पाणी सुटतं आणि आपलं जे कणिक आहे ती पातळ होते. त्यामुळे सर्वात आधी हातानेच हे सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर याची कणिक भिजवायला घ्यायची. कणिक भिजवत असताना थोडं थोडं पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. एकखटी जर जास्त पाणी घातलं तर कणिक सैल होऊन जाईल आणि हवा तसा आकार आपल्याला थालीपीठांना देता येणार नाही. चपाती बनवायला जसा गोळा तयार करतो तसा या पिठाचा आपल्याला गोळा तयार करायचा आहे. त्यानंतर हातावर अगदी 2 टेबलस्पून तेल ॲड करायचं आणि हे तेल ह्या पिठाला सगळीकडून छान चोळून घ्यायचं आहे. सगळीकडून तेल लावलं. आता गॅसवर तवा गरम करायला ठेवला. एकीकडे तवा गरम होतोय तोपर्यंत आपण दुसरीकडे थालीपीठ थापून घेऊया. त्यासाठी पोळपट मांडण्याआधी मी खाली एक असं ताट मांडलेलं आहे, कारण यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा असतो आणि खाली पाणी आपलं जाऊ शकतं, तर खालचं खराब होऊ नये म्हणून मी खाली ताट मांडते आहे. तुम्ही नाही मांडलं तरी पण चालेल. तर त्यासाठी एकीकडं पाणी घेतलं आहे मी. तेलाचा वापर थापायला करायचा नाही आहे. पाण्यामध्येच आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे आणि एक सुती फडकं घेऊन पाण्यात पूर्ण भिजवून घ्यायचं. ते पोळपटावर पूर्ण अंथरून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून घ्या, ज्यामुळं पीठ त्या कापडाला चिकटणार नाही. आणि एक चपातीला जसा गोळा घेतो ना, किंवा त्यापेक्षा थोडासा छोटा गोळा घेते आहे. तुम्हाला जर थालीपीठ मोठं करायचं असेल तर तुम्ही थोडा मोठा गोळा घेतला तरी पण चालेल. तर अशा प्रकारे मी हे गोळा ठेवून घेतला आहे पोळपटावर आणि पाण्याचा हात लावत लावत आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. गोलाकार आकारामध्ये हळूवार हाताने दाबून दाबून आपण हे थालीपीठ थापून घेऊया. सगळीकडून एकसारखं थालीपीठ थापून घ्यायचंय. कडा जाड राहता कामा नये. शक्य होईल तेवढं पातळ आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं. थालीपीठ थापून झालं की त्यामध्ये मध्ये बोटाने 2 ते 3 छिद्र पाडून घ्यायची. त्यामुळे काय होतं, जेव्हा आपण थालीपीठ तव्यावर टाकतो तेव्हा त्या छिद्रांमधून आपल्याला मध्ये तेल सोडता येतं. तर गॅसवर तवासुद्धा छान गरम झाला आहे. चेक करण्यासाठी थोडंसं पाणी शिपडून पहा. आता आपल्याला थालीपीठ अगदी अलगद हाताने उचलून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हळूवार आपल्याला ते उचलून घ्यायचं आणि पालथं आपल्याला तव्यावर हे घालून घ्यायचं आहे. हे पहा, जर आपण रुमाल छान पाण्यात भिजवलेला असला ना, की असं खूप छान थालीपीठाचं निघतं. अगदी रुमालाला अजिबात चिकटत नाही. मिनिटभर तव्यावर थालीपीठ शेकलं की आपण कडाने तेल सोडायचं. तेल सोडून उलटपालट करीत हे थालीपीठ भाजून घ्यायचं. सगळ्या बाजूंनी छान सोनेरी रंगावर थालीपीठ शेकून घेऊया. थालीपीठ तयार झालं. पहा किती छान कलर आलेला आहे. अजून एक थालीपीठ मी थापून दाखवते. रुमाल पुन्हा पाण्यात घालायचा, भिजवून घ्यायचा. खूप जास्त पिळून घ्यायचं नाही, थोडासा ओलसरच राहायला पाहिजे. आणि पोळपटावर रुमाल आथरून घेतला की पुन्हा त्यावर थोडंसं पाणी शिपडायचं. हे पहा, रुमाल ओला करून घेतला असा की तव्यावर थालीपीठ अगदी अलगद निघतं. रुमालाला अजिबात चिकटत नाही. पिठाचा गोळा घेतला. जेवढा आकाराचं तुम्हाला थालीपीठ बनवायचं आहे तेवढा आकाराचा तुम्ही गोळा घेऊ शकता. हळूहळू पाणी लावीत हलक्या हाताने हे गोलाकार थापून घ्यायचं आहे. थालीपीठ मध्ये जाड राहता कामा नये किंवा कडा सुद्धा जाड राहता कामा नये.
छान सगळीकडून सारखं थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं. खूप जास्त वेळ लागत नाही. पहा, सगळीकडून सारखं थालीपीठ थापून झालं की यामध्ये 2-3 छिद्र पाडून घ्यायचे. तेल तवा तापलेला आहे, त्यावर तेल सोडून घेऊ. सगळीकडून चमचाभर तेल सोडून घेतलं की थालीपीठ त्यावर थापून घ्यायचंय. मिनिटभर थालीपीठ असंच शेकून द्यायचं. अजिबात चाकू लावायचं नाही. आणि नंतर मिनिटभरानंतर अगदी चमचाभर तेल सोडून घ्यायचं साईडने आणि कडा मोकळा करून घ्यायच्या. कडा मोकळा करून घ्यायच्या आणि अलगद हे उलथून घ्यायचं. थालीपीठामध्ये आपण भाकरीच्या पिठाचा जो वापर करतो त्यामुळं हे थालीपीठ अगदी अलगद निघतं, तव्याला चिकटत नाही. हे पहा, छान खरपूस भाजलं गेलेलं आहे. अशाच पद्धतीने सगळे थालीपीठ आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. थालीपीठ तयार झाले. बनवता बनवताच 2-3 थालीपीठ माझ्या मुलींनी संपवले देखील. पहा, अगदी खुसखुशीत थालीपीठ तयार झाले आहेत. खूप जाड नाहीत किंवा खूप पातळ सुद्धा नाहीत. तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच नवनवीन आणि सिंपल रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या घरी सुद्धा असे थालीपीठ बनवत असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.